हॅलो स्टुडंट्स, लास्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा हा टॉपिक स्टार्ट केला होता. याच्यामध्ये आपण बघितलं की जे काही ट्रान्झिशन मेटल आयन्स आहेत दॅट इज ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. दॅट डी ब्लॉक एलिमेंट्स दॅट इज द ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस आर कलर्ड. त्यांना डिफरंट कलर्स असतात. तेच जर का आपण एस आणि पी ब्लॉकचे कॉम्प्लेक्सेस बघितले तर एस आणि पी ब्लॉकचे जे काही कॉम्प्लेक्सेस आहेत दे युजली एस अँड पी ब्लॉक कॉम्प्लेक्सेस आर कलरलेस. त्यानंतर जो कलर ऍब्झॉर्ब केलेला आहे तो कलर आपल्याला दिसत नाही, तर ऍब्झॉर्ब केलेल्याचा कलर जो आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर हा आपल्या डोळ्याला दिसतो. सो द कलर विच इज ऑब्झर्व्ड, असा कलर जो आपल्या डोळ्याला दिसतो दॅट इज कॉम्प्लिमेंटरी टू द कलर विच इज ऍब्झॉर्ब. जो कलर ऍब्झॉर्ब केलेला आहे त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर आपल्या डोळ्याला दिसतो. तर तो कसा ओळखायचा, तर त्याच्यासाठी एक कलर व्हील आहे जे की आपण इथे बघू शकतो. जर एखादा कॉम्प्लेक्स ब्ल्यू कलर ऍब्झॉर्ब करत असेल तर त्याचा रेड कलर आपल्याला दिसेल, आणि जर एखादा कॉम्प्लेक्स रेड कलर ऍब्झॉर्ब करत असेल तर त्याचा आपल्याला ब्ल्यू कलर दिसेल. जसं की फॉर एक्झाम्पल, सपोज एखादा कॉम्प्लेक्स येलो कलर ऍब्झॉर्ब करत आहे तर ऑब्झर्व कलर जो आपल्या डोळ्याला दिसेल तो असेल व्हायलेट किंवा पर्पल. पण जर व्हायलेट पर्पल ऍब्झॉर्ब करत असेल तर जो कलर आपल्याला दिसेल, ऑब्झर्व होईल, जो अपियर होईल, जो आपल्या डोळ्याला दिसेल तो कलर असेल येलो. सो दिस इज द कॉम्प्लिमेंटरी कलर व्हील, ज्याच्या मदतीने आपण सांगू शकतो की कोणता कलर आपल्या डोळ्याला दिसणार आहे. एक गोष्ट लक्षात ठेवा, जो कलर आपल्याला दिसतो त्याच्या कॉम्प्लिमेंटरी कलर हा ऍब्झॉर्ब होतो, आणि तो कसा काढायचा, तर तो आपण काढू शकतो विथ द यूज ऑफ दिस कॉम्प्लिमेंटरी कलर व्हील, जसं की ते एक्झाम्पल्स दिलेले आपण नंतर. त्याच्यानंतर जो कलर आहे त्याच्या मागे काय रिझन आहे, तर बघा, कलर जो आपल्या डोळ्याला दिसतो तो असतो बिकॉज ऑफ प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन जो आहे तो एका एनर्जी लेवल मधून दुसऱ्या एनर्जी लेवल मध्ये प्रमोट होतो. जसं की फॉर एक्झाम्पल इमॅजिन करा की हे T2G ऑर्बिटल्स आहेत आणि हे EG ऑर्बिटल्स आहेत. तर जो कलर आहे कॉम्प्लेक्सचा इट इज बिकॉज ऑफ प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर. जसं की फॉर एक्झाम्पल इथे हा T2G मधला इलेक्ट्रॉन आहे, तर जसा त्याच्यावरती लाईट पडेल तर तो जो लाईट आहे तो लाईट हा इलेक्ट्रॉन ऍब्झॉर्ब करेल. ऍब्झॉर्ब केल्याच्या नंतर तिथे होणार ट्रान्झिशन ऑर प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन फ्रॉम वन एनर्जी लेवल टू अनदर, लाईक दिस. ही एनर्जी या इलेक्ट्रॉनने ऍब्झॉर्ब केली. ऍब्झॉर्ब केल्याच्या नंतर त्याचं झालेलं आहे प्रमोशन, आणि या प्रमोशनमुळे, या एक्सायटेशनमुळे, या ट्रान्झिशनमुळे आपल्याला कॉम्प्लेक्सचा कलर दिसतो. सो कलर इज असोसिएटेड with the promotion of an electron from one energy level to another. तर जे काही एनर्जी ऍब्झॉर्ब होते किंवा लाईट एनर्जी ऍब्झॉर्ब होते विच इज रिस्पॉन्सिबल फॉर द प्रमोशन ऑफ एन इलेक्ट्रॉन, तर त्याचा आपण अभ्यास करतो इन द टर्म्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राच्या स्वरूपात आपण त्याचा अभ्यास करतो. किती एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे, कोणता कलर दिसत आहे, किती एनर्जी इमिट केलेली आहे, कोणते ट्रान्झिशन झालेले आहेत, या सर्वांचा अभ्यास आपण करतो इन द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. आणि देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. दोन प्रकारचे आपण इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम बघणार आहे. जर आपण ऍब्झॉर्ब केलेल्या एनर्जी बद्दल स्टडी केला तर इट इज कॉल्ड एज व्हॉट, absorption spectra. If we are studying or if we are focusing on the energy which is absorbed, then it is called as absorption spectra. And if we are studying the light energy which is emitted after the de-excitation, तर त्याला आपण म्हणतो इमिशन स्पेक्ट्रा. तर त्याला आपण म्हणतो इमिशन स्पेक्ट्रा. बघा, ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा मध्ये काय होणार, तर इलेक्ट्रॉन हा एक्साइट होणार फ्रॉम लोअर एनर्जी टू हायर एनर्जी. इलेक्ट्रॉन एक्साइट होणार, आणि इलेक्ट्रॉन एक्साइट होताना जी काही एनर्जी तो ऍब्झॉर्ब करेल त्याचा आपण अभ्यास करणार इन द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. बट इन द इमिशन स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉन जो आहे हा डी एक्साइट होणार फ्रॉम हायर एनर्जी टू लोअर एनर्जी. इलेक्ट्रॉन हा डी एक्साइट होणार, आणि तो जो डी एक्साइटेशन झालेला आहे त्याच्यामध्ये त्याने जी काही एनर्जी इमिट केलेली आहे त्याचा आपण स्टडी करणार इन द इमिशन स्पेक्ट्रा. सो इन द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा वी स्टडी एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली एनर्जी एक्साइट करते इलेक्ट्रॉनला फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी लेवल, अँड इट इज स्टडीड इन द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा.
In the emission spectra, we study the energy which is emitted because of the de-excitation when the electron jumps from higher energy level to lower energy level. तर बघा, what is absorption spectra? Absorption spectra gives idea about the energy absorbed by the complex. किती energy absorb केली complex ने for the excitation of electron from lower energy level to higher energy level. बघा, किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली कॉम्प्लेक्सच्या मधल्या इलेक्ट्रॉनने जेणेकरून तो एक्साइट होईल lower energy level to higher energy level like this, and it is studied in the absorption spectra. त्याचा आपण अभ्यास करतोय absorption spectra मध्ये. Next is the emission spectra. So in the emission spectra, it gives the idea about the energy emitted. किती amount of energy आहे जी की emit केलेली आहे त्याचा आपण अभ्यास करतो इन द किती एनर्जी आहे जी की इमिट केलेली आहे कॉम्प्लेक्सने त्याचा आपण अभ्यास करतो इन द इमिशन स्पेक्ट्रामध्ये. इमिशन स्पेक्ट्रामध्ये आपण त्याचा अभ्यास करतो हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज इमिटेड फॉर द डी एक्साइटेशन ऑफ द कॉम्प्लेक्स. जसे की इथे तुम्ही बघू शकता इमिशन स्पेक्ट्रा जे आहे याच्यामध्ये इलेक्ट्रॉन डी एक्साइट होणार फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल आणि एनर्जी इमिट होणार आणि त्याचा आपण अभ्यास करतो इन द इमिशन स्पेक्ट्रा. तर बघा आतापर्यंत आपण काय बघितलं दॅट देर आर टू टाइप्स ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. इन द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा वी स्टडी द अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब और अमाऊंट ऑफ एनर्जी इमिटेड. किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली किती एनर्जी इमिट केली ट्रान्झिशन होण्यासाठी एकतर एक्साइटेशन किंवा डी एक्साइटेशन आणि त्याचा आपण अभ्यास करतो इन द इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. दोन टाइपचे इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा एकतर आहे ऍब्सॉर्प्शन आणि दुसरा आहे इमिशन स्पेक्ट्रा. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा मध्ये काय होणार तर इलेक्ट्रॉन हा एक्साइट होणार फ्रॉम लोअर टू हायर एनर्जी लेवल आणि लोअर टू हायर एनर्जी लेवल एक्साइट होण्यासाठी तो करणार एनर्जी ऍब्झॉर्ब आणि त्याचा आपण अभ्यास करणार इन द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा. इन द इमिशन स्पेक्ट्रा इलेक्ट्रॉन हा डी एक्साइट होणार फ्रॉम हायर एनर्जी लेवल टू लोअर एनर्जी लेवल आणि डी एक्साइट होताना तो एनर्जीला इमिट करेल and that is studied in the emission spectra. So these are the two types of electronic spectra. तर बघा याचा जो अभ्यास आहे आपण ऍब्झॉर्प्शन आणि इमिशन स्पेक्ट्राचा याचा अभ्यास आपण करतो इन द फॉर्म ऑफ अ प्लॉट. ग्राफ प्लॉट करतो बघा. जसं की ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रा असेल तर किती अमाऊंट ऑफ एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे दॅट इज द ऍब्झॉर्बन्स त्याचा प्लॉट काढतो आपण अगेन्स्ट द लाईट एनर्जी. किती एनर्जी तुम्ही इन्सिडेंट केली आणि त्यापैकी किती एनर्जी ऍब्झॉर्ब केली कॉम्प्लेक्सने याचा आपण ग्राफ काढतो ज्याला आपण म्हणतो ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम किंवा कॉमनली आपण त्याला म्हणतो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. जसं की इथे तुम्ही बघू शकता ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम मध्ये आपण ग्राफ प्लॉट करतो ऑफ ऍब्झॉर्बन्स अगेन्स्ट द अमाऊंट ऑफ एनर्जी इन्सिडेंट. किती एनर्जी टाकलेली आहे तुम्ही तर आपण इथे एनर्जी मोजत आहे इन द फॉर्म ऑफ वेवलेंथ. वेवलेंथ जर का बघितलं आपण तर या एक्स ऍक्सिस वरती डावीकडून उजवीकडे वाढत आहे तर ही इन्सिडेंट लाईट एनर्जीची वेवलेंथ आहे आणि ही ऍब्झॉर्बन्स आहे ऑन द वाय ऍक्सिस. तर याला आपण म्हणतो इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम. सो दिस इज द ऍब्झॉर्प्शन स्पेक्ट्रम. याच्यामध्ये वेगवेगळे ऍब्झॉर्प्शन बँड्स असतात बघा. जसे की हा जो आहे हा एक ऍब्झॉर्प्शन बँड आहे. या ऍब्झॉर्प्शन बँड मध्ये तुम्हाला दिसते की वेवलेंथ जी काही लाईट एनर्जी आहे ही एका स्पेसिफिक वेवलेंथची खूप जास्त ऍब्झॉर्ब झालेली आहे तर त्या वेवलेंथला आपण म्हटलेलं आहे लॅम्बडा मॅक्स आणि ऍब्झॉर्बन्स जे सर्वात मॅक्झिमम आहे लॅम्बडा मॅक्सला त्याला आपण म्हटलेलं आहे ऍब्झॉर्प्शन मॅक्झिमम. तर याला म्हणतात पीक. दिस इज कॉल्ड एज द पीक अँड दिस होल इज कॉल्ड एज द ऍब्झॉर्प्शन बँड. हा जो पूर्ण आहे ग्राफ या ग्राफला आपण म्हणतो ऍब्झॉर्प्शन बँड. तर या इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रम मध्ये असे वेगवेगळे ऍब्झॉर्प्शन किंवा इमिशन बँड्स असतात जे की करस्पॉन्ड करतात एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन. म्हणजे काय तर हा जो ऍब्झॉर्प्शन बँड आहे हा आपल्याला सांगत आहे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन बद्दल फ्रॉम लोअर एनर्जी लेवल टू हायर एनर्जी लेवल एक्साइट होताना जी काही एनर्जी ऍब्झॉर्ब केलेली आहे त्याच्याबद्दल हा प्लॉट आपल्याला सांगतो की हाऊ मच अमाऊंट ऑफ एनर्जी इज ऍब्झॉर्ब फॉर दॅट ट्रान्झिशन. त्याच्यानंतर सर्वात शेवटी आपण लास्ट लेक्चर मध्ये बघितलं दॅट इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा जे आहे ते आपल्याला मदत करतात फॉर
स्टडिंग स्ट्रक्चर अँड बॉन्डिंग. एखादा मॉलिक्यूल आहे, जसं की फॉर एक्झाम्पल आपण एखादा कॉम्प्लेक्स घेतला COCl4 2-. हा जो COCl4 2- कॉम्प्लेक्स आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंड आहे, याचं स्ट्रक्चर कसं असणार आणि याच्यामधली बॉन्डिंग कशी असणार, याच्यामध्ये किती अनपेड इलेक्ट्रॉन्स असणार, ऑल अबाउट दिस इज वी कॅन स्टडी विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्रा. इलेक्ट्रॉनिक स्पेक्ट्राचा जो अभ्यास आहे आपल्याला याच्या स्ट्रक्चर आणि बॉन्डिंग बद्दल इन्साइट देतो, याच्याबद्दल माहिती देतो. त्यानंतर जे काही ट्रान्झिशन मेटल कॉम्प्लेक्सेस किंवा डी ब्लॉक एलिमेंटचे कॉम्प्लेक्सेस आहेत, हे जनरली युव्ही आणि व्हिजिबल लाईट ऍब्झॉर्ब करतात. आपल्याला माहिती आहे बघा, देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. सो देर आर डिफरंट टाइप्स ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स लाईक द कॉस्मिक, गॅमा, एक्स-रे, UV, visible, IR, micro and radio. So this is called as the electromagnetic spectrum. याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आहेत, कॉस्मिक रेज, गॅमा रेज, एक्स रेज, UV रेज, त्याच्यानंतर विजिबल रेज, IR, मायक्रो अँड रेडिओ, असे वेगवेगळ्या प्रकारचे लाईट आहेत. आपल्याला माहित आहे की कॉस्मिक टू रेडिओ जर का आपण गेलो तर वेव्हलेंथ वाढते आणि वेव्हलेंथच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असते फ्रिक्वेन्सी आणि एनर्जी. सो फ्रॉम रेडिओ टू कॉस्मिक एनर्जी अँड फ्रिक्वेन्सी इन्क्रीजेस, एनर्जी आणि फ्रिक्वेन्सी वाढते. तर यांच्यापैकी जे काही ट्रान्झिशन मेटल आयन्स आहेत किंवा कॉम्प्लेक्सेस आहेत, हे युव्ही व्हिजिबल लाईटला ऍब्झॉर्ब करतात. आणि कारण की युव्ही व्हिजिबल लाईटला ऍब्झॉर्ब करतात, व्हिजिबल लाईट हा आपल्या डोळ्याला दिसतो, त्याचे कलर आपल्या डोळ्याला दिसतात, आणि म्हणून ट्रान्झिशन मेटल आयन्स हे कलर्ड आहेत, आर ऑब्झर्व्ड इन द UV अँड व्हिजिबल रिजन अँड देअरफॉर ट्रान्झिशन मेटल आयन्स आर कलर्ड. तर UV आणि व्हिजिबल लाईट ऍब्झॉर्ब करून 4 प्रकारचे ट्रान्झिशन्स हे ट्रान्झिशन मेटल आयन्स हे दाखवतात. 4 डिफरंट टाइप्सचे ट्रान्झिशन्स दाखवतात. कोणकोणते आहेत ते? तर एक आहे DD और लिगॅंड फील्ड स्पेक्ट्रा, चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा, इंटरलिगॅंड ट्रान्झिशन आणि काउंटर आयन स्पेक्ट्रा. आपण बघितलं तर DD ट्रान्झिशन म्हणजे काय, तर ट्रान्झिशन मेटल आयनच्या T2G मध्ये जर का अनपेड इलेक्ट्रॉन असला तर तो T2G मधला अनपेड इलेक्ट्रॉन हा EG मध्ये एक्साइट होतो. सो इट इज कॉल्ड एज द DD और लिगॅंड फील्ड स्पेक्ट्रा. जर D ऑर्बिटल मध्ये एकही अनपेड इलेक्ट्रॉन नसेल तर आणि तरीही तो कॉम्प्लेक्स कलर दाखवत असेल तर त्याच्या मागे कारण असू शकते चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. बघा, जर D ऑर्बिटल मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असले तर जनरली तो दाखवणार कोणता कलर, तर कलर बिकॉज ऑफ DD ट्रान्झिशन और लिगॅंड फील्ड स्पेक्ट्रा. जर अनपेड इलेक्ट्रॉन नाहीये तरी तू कलर दाखवत असेल कॉम्प्लेक्स, तर त्याच्या मागे जनरली कारण राहते चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रामध्ये काय होते, तर जे काही लिगॅंड्सचे इलेक्ट्रॉन्स आहेत हे मेटलच्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होतात, किंवा मॉलिक्युलचा जो काही चार्ज आहे, सॉरी मेटलचा जो काही चार्ज आहे तो मेटलचा चार्ज लिगॅंडच्या मॉलिक्युलर ऑर्बिटलमध्ये ट्रान्सफर होतो. सो इट इज कॉल्ड एज द चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. आयदर द निगेटिव्ह चार्ज फ्रॉम द लिगॅंड इज ट्रान्सफर टू द मेटल आयन, किंवा मेटल आयन जो आहे तो इलेक्ट्रॉन किंवा निगेटिव्ह चार्ज हा ट्रान्सफर करतो इन टू द लिगॅंडचे मॉलिक्युलर ऑर्बिटल. सो इट इज कॉल्ड एज चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. एकतर लिगॅंड टू मेटल चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा किंवा मेटल टू लिगॅंड चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. लक्षात घ्या, जर D मध्ये अनपेड इलेक्ट्रॉन असले तर DD ट्रान्झिशन, नसले तर चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. आणि हे दोनच महत्वाचे आहेत बघा, दिस 2 आर इम्पॉर्टंट. पण अजूनही 2 ट्रान्झिशन्स हे होऊ शकतात. तर तिसरा आहे इंटरलिगॅंड ट्रान्झिशन. याच्यामध्ये काय होते, तर लिगॅंड टू लिगॅंड चार्ज ट्रान्सफर होतो. आणि चौथा आहे काउंटर आयन. काउंटर आयन म्हणजे आपल्याला माहित आहे कोऑर्डिनेशन स्पिअरच्या बाहेर जो असतो, जसं की हा एक K4, त्यानंतर MnCl6 सपोज, किंवा K2MnCl6, एनी कॉम्प्लेक्स घेतला आपण, तर हा जो काउंटर आयन आहे या काउंटर आयन मुळे जर का if color is because of the electronic transition in counter ion, it is called as counter ion spectra. So there are 4 types of electronic transitions. पहला है DD और ligand field spectra, दूसरा है charge transfer spectra, तीसरा है interligand transition आणि चौथा है counter ion spectra. सो आज आपल्याला बघायचं आहे सिलेक्शन रूल्स फॉर DD ट्रान्झिशन्स. व्हॉट इज सिलेक्शन रूल? तर बघा, सिलेक्शन रूल्स म्हणजे काय, तर काही नियम आहेत, ज्या नियम आपल्याला सांगतील की DD ट्रान्झिशन होणार किंवा नाही.
एखादा ट्रान्झिशन मेटलचा कॉम्प्लेक्स आहे, त्या ट्रान्झिशन मेटलच्या कॉम्प्लेक्स मध्ये जो कलर आहे तो कलर होतो बिकॉज ऑफ द ट्रान्झिशन, आणि ते ट्रान्झिशन होणार की नाही हे ठरवलं जाते ऑन rules, and that set of rules is called as selection rules. त्या रूल्सला आपण म्हणतो सिलेक्शन रूल. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का म्हटलं की फॉर एक्झाम्पल COH2O/6 याच्यामध्ये ट्रान्झिशन होणार की नाही, तर मग काय करायचं, तुम्हाला हे रूल्स लावायचे आहेत आणि हे रूल्स लावून ठरवायचं आहे की ट्रान्झिशन होणार आहे किंवा नाही. तर त्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले तर कॉम्प्लेक्स वरून त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता यायला पाहिजे. खूप सोपं आहे बघा. 3D सिरीज तुमची पार्ट पाहिजे. 3D सिरीज जी आहे स्कॅन्डियम, टिटॅनियम, देन व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. याच्यावरून इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं काढायचं तर खूप सोपं आहे. स्कॅन्डियम जो आहे त्याचा ॲटॉमिक नंबर 21 आहे, तर तुम्हाला त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लक्षात ठेवा 3D1 4s2. 22 असेल तर 3D2 4s2, 3D3 4s3. क्रोमियम आणि कॉपर जे आहे ते एक्सेप्शनल दाखवतात, बाकी सर्वांना आपण इझिली इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढू शकतो. मॅग्नीज आहे 25 आहे ॲटॉमिक नंबर, 3D5 4s2. कोबाल्टचा 27 आहे तर 3D7 4s2. टिटॅनियमचा सपोज फॉर एक्झाम्पल 22 आहे तर काय असणार इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D2 4s2. झिंक आहे तर झिंकचा 30 आहे तर त्याचा असणार आहे 3D10 4s2. तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन माहित पाहिजे. जर +2 असेल, जर ऑक्सिडेशन स्टेट +2 असेल तर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. जसे की स्कॅन्डियम +2 4s0 3D1, टिटॅनियम +2 4s0 3D2. +2 ऑक्सिडेशन स्टेट असेल तर 4s मधले 2 इलेक्ट्रॉन काढून टाकायचे. +3 असेल, सपोज ऑक्सिडेशन स्टेट +3 आहे तर तुम्हाला 2 काढायचे आहेत. 4s मधले 1 काढायचा आहे 3D मधला. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं मॅग्नीज +3चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा. मॅग्नीजचा ॲटॉमिक नंबर आहे 25. पहिले तर येणार 3D5 4s2. आता +3 ऑक्सिडेशन स्टेट आहे म्हणजे किती इलेक्ट्रॉन काढायचे 3, तर 2 काढा 4s मधले, 1 काढा 3D मधला. 3D5चा काय होणार 3D4. सपोज तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं आहे कोबाल्ट +3चं, तर सांगा कोबाल्टचा ॲटॉमिक नंबर. तर इथून मोजायचा आहे बघा, तुम्हाला पार्ट पाहिजे एकतर तो. स्कॅन्डियमचा आहे 21, 22, 23, 24, 25, 26. कोबाल्टचा किती येणार 27. तर 27 आहे तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D7 4s2. किती चार्ज आहे +3, 3 इलेक्ट्रॉन काढा, 2 काढा 4s मधले, 1 काढा 3D मधला, काय येणार 3D6 4s0. तर हे तुम्हाला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढता यायला पाहिजे. इट इज व्हेरी इझी. It is very easy to determine the electronic configuration. There is nothing difficult in that. पुन्हा एकदा सांगतो बघा वाटलंच तर, how to determine the electronic configuration. बघा तुम्हाला सर्वात पहिले तर 3D सिरीज यायला पाहिजे. 3D सिरीज तुम्हाला पाठ करायची आहे. स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनेडियम, क्रोमियम, मॅंगनीज, आयरन, कोबाल्ट, निकेल, कॉपर आणि झिंक. याची ट्रिक्स असतात, त्या ट्रिक वरूनही तुम्ही पाठ करू शकता. यांचे ॲटॉमिक नंबर आहेत फ्रॉम 21 to 30, 22, 23, क्रोमियम 24, 25, 26, कोबाल्ट 27, 28, 29 आणि 30. याच्यावरून तुम्हाला लिहायचं आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इट इज व्हेरी इझी. जर 21 असेल तर बघा 3D21 जर का असला, जर का 21 ॲटॉमिक नंबर असला तर 3D1 आणि 4s2 कॉमन आहे सर्वांसाठी. 4s2 कॉमन आहे एक्सेप्ट द क्रोमियम अँड कॉपर बिकॉज ऑफ द रूल ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी फॉर द हाफ फील्ड अँड कम्प्लिटली फील्ड. तो तुम्ही शिकला असेल बघा. तर इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं एक्सेप्ट द क्रोमियम अँड कॉपर सर्वांच्यासाठी कॉमन आहे 4s2. तर इथे काय असणार मग 3D2 3D3 इथे काय असणार, तर कारण की रूल ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी लागत आहे. 4s मध्ये 1 आहे तर 1 ने वाढवायचा 3D5. इथे काय असणार 3D5 4s2. इथे काय असणार 3D6 4s2. कोबाल्ट मध्ये 3D7 4s2, 3D8 4s2,
आता आहे कॉपर, तर कॉपर मध्ये रूल ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी लागतो, तर 3D10 4s1, बाकीच्या सर्वांमध्ये 4s2 आहे. झिंक मध्ये 3D10 4s2. आता सपोज फॉर एक्झाम्पल तुम्हाला एखाद्या +2 आयनची इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढायचं. +2 कसं काढायचं, तर +2 मधले जे काही 2 इलेक्ट्रॉन आहेत हे तुम्हाला रिमूव्ह करायचे आहेत फ्रॉम द 4s2. 4s2 चा काय होणार 4s0. लेट अस सी हाऊ. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला म्हटलं की व्हॅनाडियम +2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांगा, तर व्हॅनाडियमचा ॲटॉमिक नंबर बघा, स्कॅन्डियम, टिटॅनियम, व्हॅनाडियम 23. काय ना 3D3 4s2 +2 ऑक्सिडेशन स्टेट आहे, तर 3D3 4s2 चा होणार 4s0. जसं की फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर का म्हटलं कोबाल्ट +2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा किंवा निकेल +2 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काढा. निकेलचा ॲटॉमिक नंबर 28 म्हटल्याच्या नंतर 3D8 4s2 +2 आहे, 2 इलेक्ट्रॉन काढा, 4s काय होणार 0. काय ना इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D8. आता आपण इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इन +3 ऑक्सिडेशन स्टेट. फॉर एक्झाम्पल आयरन +3 घेतला आपण. हाऊ टू डिटरमाइन द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ आयरन +3. व्हेरी सिंपल. सर्वात पहिले आयरनचा ॲटॉमिक नंबर बघा, तो आहे 26. त्याच्यावरून त्याचा इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन लिहा 3D6 4s2. आता +3 आहे म्हटल्यानंतर वी हॅव टू रिमूव्ह 3 इलेक्ट्रॉन्स. तर 3 इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचे, तर 2 आधी काढा 4s मधले आणि 1 काढा 3D मधला. व्हॉट वुड बी द इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 3D5 4s0. लेट्स टेक वन मोर एक्झाम्पल. फॉर एक्झाम्पल क्रोमियम +3 चं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन तुम्हाला काढायचं आहे, तर त्याच्यासाठी तुम्हाला सर्वात पहिले लिहावं लागेल इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ क्रोमियम ॲटॉमिक नंबर इज 24. पण कारण की रूल ऑफ एक्स्ट्रा स्टॅबिलिटी लागते, आपल्याला माहिती आहे क्रोमियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे 3D5 4s1. आता आपल्याला 3 इलेक्ट्रॉन काढायचे, तर आधी काढा 4s मधले, नंतर काढायचे 3D मधले. 4s मधला 1 गेला 4s0. 3 काढायचे, 1 काढला, अजून 2 काढायचे, तर 3D3. So this is the electronic configuration. One more example. For example, आपण घेतला cobalt +3. What should be the electronic configuration of cobalt +3? Atomic number of cobalt is 27. Therefore, electronic configuration is 3D7 4s2. आता 3 इलेक्ट्रॉन काढायचे आहेत, आधी 2 काढायचे 4s मधले आणि 1 काढावा लागेल 3D मधला. So the electronic configuration of cobalt +3 will be 3D6. तर अशा पद्धतीने आपल्याला इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन्स काढायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण ट्रान्झिशन्स डिटरमाइन करू शकतो ऑफ मेटल कॉम्प्लेक्सेसच्या अशा पद्धतीने आपण ट्रान्झिशन डिटरमाइन करू शकतो. तर हे बघितलं आपण की 4 प्रकारचे इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिशन्स आहेत. पहिला जो ट्रान्झिशन होता तो होता DD और लिगैंड फील्ड स्पेक्ट्रा. दुसरा आहे चार्ज ट्रान्सफर स्पेक्ट्रा. तिसरा आहे इंटरलिगॅंड ट्रान्झिशन्स आणि चौथा आहे काउंटर आयन स्पेक्ट्रा. याच्यानंतर काही सिलेक्शन रूल्स आहेत बघा. हे रूल्स आपल्याला सांगतील की तो जो ट्रान्झिशन आहे हा होणार किंवा नाही, हे आपण बघितलं. जर तो जो ट्रान्झिशन आहे हा त्या रूल नुसार होत असेल तर त्याला आपण म्हणणार अलाउड, आणि जर ते रूल फॉलो करत नसेल तर ते ट्रान्झिशन असणार फॉरबिडन. रिमेंबर, इफ रूल्स आर फॉलोड, जर सिलेक्शन रूल्स हे फॉलो करत असेल तर त्या ट्रान्झिशनला आपण म्हणणार अलाउड, आणि जर का रूल्स हे फॉलो नाही केले तर त्याला आपण म्हणणार दॅट ट्रान्झिशन इज व्हिच ट्रान्झिशन, फॉरबिडन ट्रान्झिशन. तर 4 वेगवेगळे टाईपचे ट्रान्झिशन्स आहेत हे बघितले आपण. एक तर DD ट्रान्झिशन किंवा CTS किंवा इंटरलिगॅंड किंवा काउंटर आयन स्पेक्ट्रा. तर कोणते ट्रान्झिशन्स अलाउड आहेत, कोणते ट्रान्झिशन फॉरबिडन आहेत हे आपण ठरवणार ऑन द बेसिस ऑफ सिलेक्शन रूल्स.